Good morning students. Today we are going to learn the remaining part of our 16th lesson, subject verb agreement. Lesson number 16, subject verb agreement. In previous period we learned about that the subject verb agreement means what. मागील शिकेमध्ये आपण subject verb agreement म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. Lesson number 16 class 5th. In today's period we are going to learn some example related with subject verb agreement and some important point related with subject verb agreement. Agreement is also called bond. Agreement ला आपण काय म्हणतो करार. मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो करार असं म्हणतो आणि त्यालाच आपण दुसरं नाव देऊ शकतो बॉन्ड. म्हणजे ज्या वेळेस सब्जेक्टचा आणि वर्बचा काहीतरी विशिष्ट असा बॉन्ड असतो त्याला आपण करार असतो त्याला आपण काय म्हणतो सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट. म्हणजे या सब्जेक्ट नुसार वर्ब असते किंवा वर्ब नुसार सब्जेक्ट असते त्यालाच आपण काय म्हणतो थोडक्यामध्ये सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट असं म्हणत असतो. We may now say that a verb must always be in the same number and person as its subjects. In other words, a verb must agree with its subject in number and person. बघा subject verb ची तर डेफिनेशन शॉर्ट मध्ये सांगितलेली आहे. काय सांगितलेली आहे? A verb must agree with its subject in number and person. जो verb आहे जो क्रियापद आहे ते सब्जेक्टच्या कसं असलं पाहिजे नंबर नुसार आणि पर्सन नुसार ऍग्री असायला पाहिजे. सिंग्युलर नंबर किंवा प्लुरल नंबर. जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर ऍज पर सिंग्युलर सब्जेक्ट वर्ब सिंग्युलर असायला हवं. ऍज पर द प्लुरल वर्ब प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर्ब असायला पाहिजे. आणि जर फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन जे पर्सन आहेत आपले सब्जेक्टचे किंवा प्रोनाउनचे फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन जे प्रोनाउन आहेत ऍज पर दॅट सब्जेक्ट द वर्ब्स मस्ट ऍग्री. वर्ब त्याला ऍग्री असायलाच पाहिजे. ओके, हियर आर सम एक्झाम्पल. नाउ लुक हियर. द फर्स्ट एक्झाम्पल इज हियर. वी से ओके आपण म्हणू शकतो काय म्हणू शकतो. द फर्स्ट एक्झाम्पल इज हियर. ओके, नाउ लुक. लतीफ इज हियर. लतीफ इज हियर. आता लतीफ काय लतीफ एक पर्सन आहे सिंगुलर आहे जो की काय सिंगुलर आहे आणि सिंगुलर असल्यामुळे लतीफ इज हियर त्यामुळे जे आलेलं वर्ब आहे इज ते सुद्धा कसं आहे आपलं सिंगुलर आहे. ऍज पर द सब्जेक्ट number and person here verb is here verb must be agree. verb agree असायलाच पाहिजे. अशा पद्धतीचं आपलं subject verb agreement सांगतं. ओके, नाउ कॉटन ग्रोज इन इंडिया. कॉटन ग्रोज इन इंडिया आपण असं म्हटलेलं आहे. कॉटन हे सिंगुलर आहे. ऍज पर द थर्ड पर्सन सिंगुलर नाउन इथे काय आलेलं आहे ग्रोज आलेले वर्ब्स घेतलेले आहे. जर एक वचनी असेल आणि थर्ड पर्सन सिंगुलर असेल तर आपण वर्ब ला काय लावत असतो yes किंवा es अटॅच करत असतो. Now as per the subject verb comes. Now the third example is here. Rustum was a partial hero. आता ही रुस्तुम काय पार्शियल हिरो आहे. रुस्तुम सिंगुलर आहे त्याच्यामुळे आलेलं वर्ब सुद्धा कसं आलेलं आहे सिंगुलर मध्ये घेतलेलं आहे. नाउ नेक्स्ट but we say cotton and jute grow in India. बघा या ठिकाणी आलेलं cotton and jute grow in India. ज्यावेळेस दोन सब्जेक्ट and ने जोडलेले असतात. नियम लक्षात ठेवा. ज्यावेळेस दोन सिंगुलर सब्जेक्ट कशाने जोडलेले असतात and ने जोडलेले असतात त्यावेळेस येणारं वर्ब कसं घेतलं जातं प्लुरल फॉर्म मध्ये घेतलं जातं. लक्षात असू द्या जरी सब्जेक्ट सिंगुलर असतील तरी येणारं वर्ब कसं घेतलं जातं प्लुरल नुसार घेतलं जातं कारण ते and ने जोडलेलं असतं. असा एक नियम आहे. फॉर एक्झाम्पल कॉटन अँड ज्यूट ग्रो इन इंडिया. आपल्याला माहिती आहे थर्ड पर्सन सिंगुलर असेल. ज्यूट म्हणजे काय ताग. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात ताग. जसं आपलं पोतं असतं की नाही ते कशापासून बनलेलं असतं तागापासून बनलेलं असतं. साखरेचं पोतं तुम्ही पाहिलं असेल. ओके, नाउ ज्यूट अँड कॉटन सिंगुलर आहेत थर्ड पर्सन आहेत आणि ते अँड ने जोडलेले आहेत पण इथे आलेले वर्ब. आता आपला नियम काय म्हणतो थर्ड पर्सन सिंगुलर असेल तर वर्बला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये yes किंवा es लागायला पाहिजे. पण या ठिकाणी
दोन सब्जेक्ट अँड ने जोडलेले आहेत तरी पण इथे ग्रोस यस लागलेला आहे का नाही, हे प्लुरल म्हणून ग्रो घेतलेला आहे, लक्षात राहील. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, रुस्तुम अँड सौरभ वेअर पर्शियन हिरो. या ठिकाणी बघा रुस्तुम आणि सौरभ घेतलेले, हे वेअर घेतलेला आहे जरी हे सिंगुलर असले तरी. का? कारण ते हे दोघं कशाने जोडलेले आहेत, सिंगुलर, ते अँड ने जोडलेले आहेत आणि अँड ने जोडल्याच्या नंतर येणारे जे वर्ब असतं ते प्लुरल असतं. देयर इज वन रूल, इफ द टू सब्जेक्ट्स or two nouns joins with and, that time the verbs will be take as per plural form. ओके, ते वर्ब कसं घेतलं जातं, प्लुरल फॉर्म मध्ये घेतलं जातं, अशा पद्धतीचं आहे. नेक्स्ट, ही अँड हिज फ्रेंड्स हॅव अराइव्ड. बघा या ठिकाणी काय आहे, ही आहे सिंगुलर आहे आणि हिज फ्रेंड ही सुद्धा सिंगुलर आहे, पण ते कशाला जोडलेलं आहे, अँड ने. त्यामुळे येणारं वर्ब जे आहे ते कसं घेतलेलं आहे, हॅव घेतलेला आहे, प्लुरल घेतलेला आहे. लक्षात असू द्या की जर सिंगुलर असेल तरी सुद्धा ते अँड ने जोडलेले आहेत दोन नाउन आणि त्याच्यामुळे येणारं वर्ब कसं असतं, प्लुरल. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, लतीफ अँड अब्दुल आर गुड फ्रेंड्स. या ठिकाणी आलेलं लतीफ आणि अब्दुल हे सिंगुलर असून सुद्धा इथे काय घेतलेलं आहे, आर घेतलेले. रिमेंबर दिस, देयर इज वन रूल, इफ द टू नाउन्स जॉइन्स विथ अँड, that time we should take their plural verb. Now the next example is here. Okay, now example number 8, he and I are partners. बघा या ठिकाणी आलेलं he आणि I ते सिंगुलर आहे पण ते कशाने जोडलेले आहे, अँड ने जोडलेले आहे. त्यानंतर त्यामुळे आलेले जे वर्ब आहे ते कसं आहे, प्लुरल मध्ये आहे. आपल्याला माहिती आहे याच्या नंतर आपण नेहमी काय घेतो, अँड घेत असतो, पण या ठिकाणी असं कन्सिडर केलं जातं की हे आलेला सब्जेक्ट जे दोन नाउन सिंगुलर जरी असतील आणि ते जर अँड ने जोडले असतील तर येणारं वर्ब कसं असतं, प्लुरल फॉर्म मध्ये असतं. ओके, या ठिकाणी सुद्धा हे कसं आलेलं आहे, प्लुरल फॉर्म मध्ये आहे जरी सब्जेक्ट सिंगुलर असतील तरी. ओके, नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल, कॉटन ज्यूट अँड राईस ग्रो इन इंडिया. या ठिकाणी बघा कॉटन ज्यूट राईस, कॉटन म्हणजे कापूस, ज्यूट म्हणजे ताग, राईस म्हणजे तांदूळ. हे सगळे कन्सिडर कसे केलेले आहेत, प्लुरल कन्सिडर केलेले आहेत आणि ऍज पर द सब्जेक्ट हिअर वी टेक द ग्रो इन इंडिया. ओके, प्लुरल आहे त्याच्यामुळे प्लुरल नुसार घेतलं, पण सिंगुलर कन्सिडर केलं असतं तरी ते ग्रो झालं असतं. ओके, नाउ नेक्स्ट, हरी रामा अँड गोविंद गो टू द सेम स्कूल. या ठिकाणी बघा हरी रामा गोविंद सिंगुलर आहे पण ते कशाने जोडलेले आहेत, अँड ने जोडलेले आहेत. त्याच्यामुळे येणारं जे वर्ब आहे ते कन्सिडर कसं घेतलं जातं, प्लुरल घेतलं जातं. इन सेंटेन्स 1 2 3 each verb is in singular because the subject is in the singular. बघा वर्ब कसा आहे, सिंगुलर घेतलेला आहे. कोणत्या 1 2 3 एक्झाम्पल मध्ये, उदाहरणामध्ये, कारण तिथे सब्जेक्ट सुद्धा कसा आहे, सिंगुलर आहे. सब्जेक्ट सुद्धा सिंगुलर असल्यामुळे येणारं वर्ब जे आहे ते कसं असेल, ते सुद्धा सिंगुलर असायला हवं. मस्ट ऍग्री, ऍग्रीच असायला हवं. ऍग्री म्हणजे सहमत आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट. ज्यावेळेस कर्त्याचं आणि क्रियापदाचं बॉन्डिंग असतं, जसं सब्जेक्ट आहे तसा वर्ब आलेला असतं. नाउ इन द सेंटेन्स 4 5 6 7 8 9 10 each verb is in plural because there are two or more than two subjects. इथे सब्जेक्ट कसे आलेले आहेत, 2 आहेत, 2 आहेत किंवा मोर देन 2 आहेत, 2 पेक्षा जास्त आहेत. त्याच्यामुळे येणारे जे वर्ब आहे ते सुद्धा कसं आहे, वर्ब सुद्धा हे आपल्या प्लुरल फॉर्म मध्ये घेतलेला आहे. सब्जेक्ट्स इन सिंगुलर जॉइंड बाय अँड, आणि ऍज वेल ऍज ते कसे जोडलेले आहेत, अँड ने जोडलेले आहे. लक्षात असू द्या, अँड ने जर जोडलेले सिंगुलर सब्जेक्ट असतील तर ते आपण काय घेतो, त्यावेळेस प्लुरल वर्ब घेतलं जातं. हिअर इज वी नोट therefore the two or more subjects in the singular join by and take a verb in the plural. लक्षात असू द्या, हा नियम आहे, व्हेरी इम्पॉर्टंट रूल, याला रूल पण म्हणू शकता. रूल काय आहे, when two or more subject, 2 किंवा 2 पेक्षा जास्त करते, हे कशाने जास्त, सिंगुलर करते, एक वचनी करते, जॉईन झालेले, जॉईन बाय अँड, हे अँड ने जोडलेले असतील. जॉईन बाय, जॉईनस म्हणजे काय, कनेक्ट झालेले असतील अँड ने, अँड दॅट टाइम टेक अ वर्ब इन द प्लुरल फॉर्म. आणि त्यावेळेस येणारं जे वर्ब आहे ते कसं असतं, प्लुरल फॉर्म मध्ये घेतलं जातं. ज्यावेळेस सिंगुलर जे आहे, सिंगुलर सब्जेक्ट 2 किंवा 2 पेक्षा जास्त जे अँड ने जॉईन झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आलेले जे वर्ब असतं
ते प्लुरल फॉर्म मध्ये घेतलेले असतात. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड दिस सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, सम एक्झाम्पल रिलेटेड विथ हिस rule. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.